कडी स्वकुळाशी लाविली. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. मायबाप पोट चिरलं, बाळ जन्माला आलं, नारद प्रकट झाले, नारदाने सांगितलं याचा सांभाळ कर. तिने त्याचा सांभाळ केला. तामाह भगवान कार श्रीमातस्ते मतिरण्यता मातृभावमती क्रमम वर्तते कामिने यथा. तो तरुण झाला आणि त्याचा व्यवहार बदलला. माफ करा, तिचा व्यवहार बदलला त्याच्यासोबत. त्याने सांगितलं की देवी आप तो मेरी माता के समान हो, तू मला माझ्या आईच्या जागी आहे. आता तुझा भाव बदल, तू पत्नीसारखा माझ्या सोबत राहण्याचा प्रयत्न करते, हे चुकीचं आहे. तिने सांगितलं महाराज मी तुमची पत्नीच आहे. कसं शक्य आहे? म्हणले भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून जेव्हा कामदेवाला जाळून टाकला होता, मी त्याची पत्नी रती, मी महादेवाला सांगितलं माझे पती मिळतील कधी, तेव्हा महादेवाने सांगितलं होतं द्वापार युगामध्ये तुझा पती भगवान कृष्णाच्या पोटी जन्माला येईल तेव्हा तुझी भेट होईल. 78 वर्षापासून वाट पाहते. तुम्ही कामदेव आहात, मी रती आहे, मी तुमची धर्मरथ पत्नी आहे, माझा स्वीकार करा. त्याने तिचा स्वीकार केला. शंभरासूर मारला गेला. द्वारकेला आले. माता रुक्मिणीला खूप आनंद झाला. मग राजा परीक्षितीने एक प्रश्न केला की भगवान रुक्मिणी सारखी महान पतिव्रता पत्नी असताना, मुलगा झालेला असताना, रूपवान कुलवान धुनान शिलवान सगळे गुण माता लक्ष्मीच्या रुक्मिणीच्या जवळ असताना देवानं बाकीच्या स्त्रियांसोबत लग्न का केलं? देवानं बाकीच्या बायकांसोबत लग्न का केलं? आपल्याला फक्त इतकंच माहिती की देवाने 16,108 बायका केल्या. पण ध्यानात ठेवा, भगवंताने 16,108 बायकोपैकी एकाही पत्नीला मागणी घातलेली नाही. सगळे प्रपोजल याच्याकडे होऊन आले. याने एकीलाही मागणी नाही घातली, एकीलाही नाही. रुक्मिणीनं पत्र पाठवलं होतं, मला घेऊन जा. सगळ्या राण्यांची हीच अवस्था आहे. मग बाकीच्या स्त्रियांसोबत लग्न का केलं? ऐक राजा. सत्राजित स्वतनयाम कृष्णाय कृतकिल्मिषा शमंतकेन मनिनाम स्वयंमुक्त दत्तवान. सत्राजित किम करोत ब्रह्म कृष्णस्य किल्मिषम शमंतकस्य कतस्तत्नु कस्मात दत्ता सुत हरे. राजा द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक राजा होता. या राजाने सूर्यनारायणाची उपासना केली. सूर्यनारायणाची उपासना करणारा दरिद्री होत नाही. सूर्यनारायणाची उपासना करणारा कधीच मूर्ख ठरत नाही. म्हणून सकाळी सूर्यनारायणाला पाणी देताना ओम सूर्याय नमः, भानवाय नमः, अर्काय नमः, कृष्णाय नमः, हिरण्यगर्भाय नमः, आदित्याय नमः, खगाय नमः, रवये नमः, 12 नाव आहेत सूर्याचे. सूर्यनारायणाला अर्घ देताना त्याच्या 12 नावाचा गरीब कधीच होत नाही माणूस. बुद्धी तेज होते. बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्रमा आहे. चंद्र चंचल आहे. ज्याच्या कुंडलीत 4थ्या स्थानात चंद्र आहे तो तर वाजवीपेक्षा जास्त चंचल असतो. कुंडलीच्या 10 घरापैकी 4थ्या घरात जिथे बुध येतो ती व्यक्ती अत्यंत चंचल. आणि बुध शुक्राची जर युती झाली तर कोण कल्याणच आहे. कुंडलीत बुध शुक्राची युती जाऊ द्या, मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राने सांगत. चंचल असते ती व्यक्ती. बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्रमा आहे. त्याने सूर्याची उपासना केली. सूर्यनारायण प्रसन्न झाले, प्रकट झाले. सांगितले राजा वरमरोई काय पाहिजे? याने सांगितलं काहीच नको. मागणे से न मिले भीक, न मागणे से मिले मोती. देवाकडे कधीच काही मागू नका. न सांगता तुम्हा कडो येते अंतर. बरं तुम्ही मागाल आणि त्याला कळेल. इतका कमकुवत आहे का देव? तुमच्या मनात काय चालू आहे त्याला कळत नाही का? देवाकडे मागूच नका. का कहते चिंटी के पैरों में घुंघरू बसते उसकी आवाज अल्लाह सुनता है. मुंगी किती बारीक, घुंघरू किती बारीक, घुंगरांचा आवाज किती बारीक, तेवढा बारीक आवाज ऐकायला त्याचे कान किती बारीक असतील. मग मला सांगा, मुंगीच्या पावलातल्या घुंगरांचा आवाज जर त्याला ऐकायला जातो तर तुम्ही कथेत बसून गप्पा मारता त्याला ऐकायला जात नसेल का? जात ना. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? लाकडामध्ये, अग्नीमध्ये, माणसामध्ये, जनावरांमध्ये, 2 पायाच्या, 4 पायाच्या, 6 पायाच्या, 8 पायाच्या, 10 पायाच्या, बिना पायाच्या, भरपूर पायाच्या, बदबद पायाच्या, बिना पायाच्या.
अग्नीत देव आहे की नाही, लाकडात देव आहे की नाही, पाण्यात देव आहे की नाही, दुधात देव आहे की नाही. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का? पाण्यात जर देव आहे तर मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत असेल ना. केलीस चोरी रात्र अंधारी, बाजूला नव्हते बाजूला चारी, आणि अचानक टिप्पण झाले खाली पडली सही, पाहणारा पाहतो तुला जाणीव याची नाही. म्हैस देते 2 लिटर दूध आणि मोठी आई घालते त्याच्यात 1.5 लिटर पाणी, झालं 3.5 लिटर. याने कॅन उचलून डेअरीवर घेऊन गेला. डेअरीवाल्याने डिग्री लावली. त्याने सांगितलं हे डेअरीला चालत नाही, मग डेअरीला वापरा. डेअरीला चालत नाही मग डेअरीला वापरा. म्हशीचं दूध खाल्लं की माणूस लठ्ठ होतो, पण बुद्धी मठ्ठ होते बरं.